सर्व पालक, विद्यार्थी व माझे सर्व मित्र यांचे मी सुजान पालकत्व या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. आजपर्यंत आपण आपल्या मुलांच्या बौद्धिक विकासाकरिता, आपल्या व्यक्तिमत्व विकासाकरिता, आपल्या चांगल्या सवयी रुजल्या पाहिजेत याकरिता अनेक व्हिडिओज आपण सुजान पालकत्व या यूट्यूब चॅनलवर पाहिलेले आहेत. आज आपण आज आपण नैराश्यातून बाहेर कसं पडावं यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला मग आपण आता विषयाला हात लावूया. बघा, जर विटॅमिन एचा अभाव असेल तर आपल्याला वेगवेगळे डोळ्याचे आजार होतात. जसं की रातांधळेपणा हा आजार आपल्याला होतो. सोबतच विटॅमिन सीची जर कमी असेल तर आपल्याला त्वचेचे आजार सुरू होतात. सोबत आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते. तसेच जर आपल्यात कॅल्शियमची कमी असेल जर आपल्यात कॅल्शियमची कमी असेल तर आपली हाडं कमजोर होतात, दातावर पांढरे डाग पडतात, सोबतच हिरड्याचे आजार सुरू होतात. हे सर्व कॅल्शियमच्या कमी असल्यामुळे होतं. मग आपण लगेच डॉक्टरकडे जातो किंवा आपल्याला सुद्धा माहिती असतं की आपल्याला मध्ये या विटॅमिनची डेफिशियन्सी सुरू आहे. तर लगेच आपण त्या विटॅमिनच्या टॅबलेट घेतो, मेडिसिन घेतो आणि लगेच आपण ते औषध घेऊन त्या आजारातून बरं होतो. परंतु परंतु जर आपल्याला नैराश्य येत असेल, जर आपल्यामध्ये नैराश्य निर्माण होत असेल तर आपण कोणतं मेडिसिन घेतलं पाहिजे, याच्यावर मेडिसिन आहे का, या सर्व गोष्टीचा आपल्याला येथे विचार करायचा आहे. नैराश्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर काय होतो हे अगोदर आपल्याला येथे जाणून घेऊया. बघा, आपल्यामध्ये नैराश्य येतं म्हणजेच आपल्या मेंदूमधून जे सेरोटोनिन नावाचं हार्मोन्स आहे ते हार्मोन्स कमी प्रमाणामध्ये स्त्रावतं. त्यामुळे आपल्यामध्ये नैराश्य निर्माण होत असतं. मग जर आपल्यामध्ये नैराश्य निर्माण होत असेल तर सर्वात पहिला प्रथम त्याचा जो परिणाम पडतो तो आपल्या किडनीच्या वर जी ॲड्रिनल नावाची ग्रंथी असते त्या ग्रंथीवर पडतो. ॲड्रिनल या ग्रंथीमधून अँड्रोफिन नावाचा हार्मोन्स बाहेर पडतो. हा हार्मोन्स आपल्या मेंदूला, आपल्या शरीरातील सर्व पेशीला ग्लुकोज पुरविण्याचं काम करतो आणि आपल्या शरीराचा प्रत्येक पेशी, मेंदूतील सर्व पेशी ग्लुकोजवर काम करीत असतात. मग जर आपल्या शरीरातील पेशीला ग्लुकोज कमी पडत असेल तर तर आपलं शारीरिक आणि मानसिक कार्य हे व्यवस्थित होत नाही, गतीनं होत नाही, दर्जेदार होत नाही. हा सेरोटोनिनचा अभाव असल्याचं एक लक्षण आहे. दुसरी बाब म्हणजे आपल्या शरीरातल्या पेशीला काम करण्यासाठी, एका पेशीमधून दुसऱ्या पेशीमध्ये संदेश वाहनाचं काम करण्यासाठी सेरोटोनिन हा घटक खूप महत्त्वाचा असतो. मग हा घटक जर कमी असला तर एका पेशीतून पुढच्या पेशीमध्ये संदेश वाहनाचं जे माध्यम आहे ते सेरोटोनिन आहे आणि सेरोटोनिनच्या अभावामुळे तो संदेशाची देवाणघेवाण व्यवस्थित होत नाही. त्यामुळं त्यामुळं आपल्याला शारीरिक व मानसिक थकवा हा जास्त येत असतो. सोबतच आपली फुफ्फुसं, आपल्या फुफ्फुसावर सुद्धा सेरोटोनिन कमी असल्याचा परिणाम जाणवतो. कसा? आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला ग्लुकोज सोबत ऑक्सिजनची गरज असते. ग्लुकोजला बर्न होण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि आपण जो फुफ्फुसामध्ये प्राणवायू घेतो तो फुफ्फुसामधून आपल्या रक्तवाटे विरघळून सर्व शरीराला भेटला जात असतो. मग सेरोटोनिनचा अभाव असल्यामुळं आपल्या शरीरातील पेशीला ऑक्सिजनची जास्त गरज भासते. मग फुफ्फुसावर ताण येतो आणि फुफ्फुसावर ताण आला की बीपी यासारखे आजार आपल्याला सुरू होतात. त्यामुळं आपल्याला आपल्या मेंदूमधून सेरोटोनिन हे योग्य प्रमाणात स्त्रावलं पाहिजे. आपल्यामध्ये नैराश्य निर्माण झालं नाही पाहिजे, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे. यासोबतच पचन इंद्रियाचे आपल्याला वेगवेगळे आजार होतात. पचन क्रिया व्हायला वेळ लागतो किंवा पोटाचे वेगवेगळे आजार सुरू होतात. हे सुद्धा सेरोटोनिनचा अभाव असल्याचा एक लक्षण आहे. आणि सर्वात मोठं लक्षण हे आपल्या हृदयावर पडतं. आपल्या प्रत्येक पेशीला काम करण्यासाठी हृदयाकडून जो रक्तप्रवाह येतो त्या रक्तामधून ऑक्सिजन आणि ग्लुकोज येत असतो. परंतु सेरोटोनिनचा अभाव असल्यामुळं आपल्या पेशीला ऑक्सिजन आणि ग्लुकोजची जास्त गरज भासत असते. मग ही जास्त गरज रक्तवाटे पोचविण्यासाठी आणि वेगवेगळ्या शरीरातल्या पेशीमधून रक्त हृदयाकडे ओढण्यासाठी हृदयावर ताण येतो आणि हृदयावर जर ताण यायला सुरुवात झाली की मग आपल्याला हृदयाचे वेगवेगळे आजार सुरू होतात. त्यामुळं आपल्या मेंदूमधून सेरोटोनिनचं प्रमाण संतुलित राहिलं पाहिजे, यासाठी आपल्याला येथे जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागणार आहे. बघ आता, सेरोटोनिनचे अजून कोणती लक्षणं आहेत, अजून कोणते परिणाम आपल्या शरीरावर जाणवतात याचा पण आपण आता येथे विचार करूया. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आताच तुम्हाला सांगितलं की आपल्यावर किडनीच्या वर जी ॲड्रिनल नावाची ग्रंथी असते, या ॲड्रिनल ग्रंथीमधून अँड्रोफिन हा हार्मोन्स स्त्रावत असतो. हा हार्मोन्स आपल्या शरीराच्या आणि आपल्या मेंदूच्या प्रत्येक पेशीला काम करण्यासाठी चेतना देत असतो किंवा ग्लुकोज देत असतो.
मग हा ग्लुकोज जर आपल्या शरीरातील वेगवेगळ्या पेशीला व्यवस्थित पोहोचला नाही तर आपलं काम व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळं आपल्याला शारीरिक आणि मानसिक थकवा येतो. आता समजा मी नैराश्यामध्ये आहे, मी ताणतणावामध्ये आहे, मला कसली तरी भीती वाटते, मी घाबरलेल्या मानसिक अवस्थेमध्ये आहे. अशा वेळेस मला शारीरिक आणि मानसिक थकवा जातो. तो काय करावा आणि काय करू नये हे मला समजत नाही. हे कशामुळे होत असेल? माझ्या ॲड्रिनल ग्रंथीमधून अँड्रोफिन हा हार्मोन्स पुरेशा प्रमाणात न स्त्रावल्यामुळं ग्लुकोज माझ्या शरीराच्या आणि मेंदूच्या वेगवेगळ्या पेशीला पोचू शकत नाही. त्यामुळं मी जेव्हा घाबरलेल्या मानसिक अवस्थेमध्ये असतो किंवा नैराश्य या भावनेमध्ये असतो, तेव्हा मला काय करावं आणि काय करू नये हे मला सुचत नाही. मग काय केलं पाहिजे? तर आपल्या या ॲड्रिनल ग्रंथीमधून पुरेशा प्रमाणामध्ये ग्लुकोज स्त्रावला पाहिजे. याकरिता आपण नैराश्यातून बाहेर पडलं पाहिजे. मग त्या नैराश्यातून बाहेर कसं पडायचं? किंवा जसं आपल्याला व्हिटॅमिन एचा अभाव होता, व्हिटॅमिन सीचा अभाव होता, कॅल्शियमचा अभाव होता, आपण ते औषध लगेच घेतलं. मग जर आपल्या मेंदूमधून सेरोटोनिन हे जर हार्मोन्स कमी प्रमाणामध्ये स्त्रावत असेल तर आपलं नैराश्य हे जास्त वाढतं. मग नॅचरली आपण आपल्या मेंदूमधून सेरोटोनिन नावाचा हार्मोन्स कसं जास्त स्त्रावावं किंवा वेगवेगळ्या हार्मोनचा बॅलन्स कसा साधावा याच्यावर आता आपण चर्चा करूया. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे किडनीच्या वरच्या ॲड्रिनल ग्रंथीतून ॲड्रिनल हार्मोन्स हा कमी प्रमाणामध्ये जर सेरोटोनिनचा अभाव असेल तर स्त्रावत असतो आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरा आणि मेंदू याच्या पेशीच्या कार्यक्षमतेवर पडत असतो. दुसरा बाब म्हणजे बघा, आपल्या छातीमध्ये जे फुफ्फुस आहेत, आपली जी अन्ननलिका आहे, सोबत आपल्या मेंदूमधील जी पेशी आहेत, शरीरातील जी पेशी आहेत, या प्रत्येक पेशीवर आपल्याला सेरोटोनिनच्या अभावाचा परिणाम आपल्या शरीरावर आणि आपल्या मेंदूतील पेशीवर पडत असतो. कसा पडतो? सेरोटोनिनचं महत्वाचं काम कोणतं? एका पेशीमधून दुसऱ्या पेशीपर्यंत जो संदेशाची देवाणघेवाण होत असते ती सेरोटोनिनच्या माध्यमातून होत असते. म्हणजे एक पेशी दुसऱ्या पेशीला जोडतो, त्या पेशीमधून जो संदेश जातो किंवा येतो, त्या संदेश जाण्यामध्ये आणि येण्यामध्ये हे सेरोटोनिन नावाचा हार्मोन्स खूप महत्वाचं असतं. मग जर हे हार्मोन्स कमी असेल तर आपल्या फुफ्फुसावर ताण येतो. फुफ्फुसावर ताण आला की बीपी सारखे आजार सुरू होतात किंवा पचनक्रियेला अडथळा झाला की पचनक्रियेचे आजार सुरू होतात किंवा मेंदूमध्ये जर पुरेशा प्रमाणामध्ये ग्लुकोज नाही भेटला तर आपल्या मेंदूतील न्यूरॉन्स पेशी व्यवस्थित काम करू शकत नाही. त्यामुळे अचूक निर्णय घेणे, बरोबर आठवणे किंवा किंवा आपल्या मेंदूनं सर्वच्या सर्व काम हे सफाईदारपणे करणे यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळं आपल्या शरीराचा हार्मोन्स हा बॅलन्स राहिला पाहिजे. याकरिता सेरोटोनिन हे हार्मोन्स खूप महत्त्वाचं आहे. यानंतर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हृदय. हृदय हे आपल्या शरीरातील किंवा मेंदूतील प्रत्येक पेशीला रक्तपुरवठा करत असतो आणि प्रत्येक पेशीकडून दूषित झालेलं रक्त सुद्धा हृदय शोषून घेत असतो. मग आपल्या हृदयातून रक्त शरीराकडे जाणे किंवा मेंदूकडे जाणे किंवा मेंदूतून आणि शरीरातून रक्त आपल्या हृदयाकडे येणे, ही प्रक्रिया हे सातत्याने सुरू असते. परंतु याच्यामध्ये सुद्धा सेरोटोनिनचा अभाव झाला, सेरोटोनिन हे हार्मोन्स कमी प्रमाणामध्ये स्त्रावलं तर आपल्या हार्टबीट वाढतात. का हार्टबीट वाढतात? कारण आपल्या शरीरातील आणि मेंदूतील पेशीला जास्तीत जास्त रक्तप्रवाहाची, आपल्या रक्तप्रवाहामधून ऑक्सिजन आणि ग्लुकोजची गरज भासत असते. त्यामुळं त्यामुळं आपले हार्टबीट वाढतात आणि हार्टबीट वाढल्यामुळं आपल्याला अनेक हृदयाचे आजार सुद्धा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळं आपला हार्मोन्स कसा बॅलन्स झाला पाहिजे, सेरोटोनिन हार्मोनचं प्रमाणित संतुलित कसं प्रमाण राहिलं पाहिजे यावर आता आपण चर्चा करणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, हा आपल्याला बाजूच्या इमेजमध्ये दिसत असेल की एक वरचा पेशी न्यूरॉन्स पेशी आहे आणि एक खालचा न्यूरॉन्स पेशी आहे. दोन न्यूरॉन्स पेशी, मेंदूमधील दोन न्यूरॉन्स पेशीमध्ये संदेशाचं देवाणघेवाण करण्याकरिता, एका पेशीमधून मेसेज दुसऱ्या पेशीमध्ये देण्याकरिता एक पेशी मेसेज घेत असतो तर दुसरा पेशी मेसेज देत असतो. मग ह्या दोन पेशीमध्ये जोडणी करण्याचं काम हे किंवा सिनॅप्सचं काम हे सेरोटोनिनचं असतं. मग सेरोटोनिनचा अभाव जर असेल तर मेंदूमधून शरीराकडे किंवा शरीराकडून मेंदूकडे येणारं संदेशवहन हे डिस्टर्ब होतं. त्यामुळं माणूस वेड्यासारखा वागतो किंवा अविचारी वागतो किंवा निर्णय घेता येत नाही, असे वेगवेगळे मानसिक आजार संबंधित व्यक्तीमध्ये उद्भवू शकतात. त्यामुळं सेरोटोनिनचं प्रमाण हे संतुलित राहिलं पाहिजे. जर सेरोटोनिनचा अभाव राहिला तर आपला मेंदू कार्यक्षमतेने काम करू शकत नाही. त्यामुळं आपली स्मृती असेल, आपली एकाग्रता असेल, सर्व गोष्टीवर परिणाम पडतो. सोबतच चिडचिड करणे, विचित्र वागणे, या सर्व लक्षणं आपल्याला या सेरोटोनिनच्या अभावामुळे दिसू शकतात. त्यामुळं आपल्या मेंदूमधून सेरोटोनिनचं या हार्मोनचं प्रमाण संतुलित राहिलं पाहिजे. यासाठी नेमकं काय करावं यावर आता आपण चर्चा करूया. मग सर्वात महत्त्वाचं हे आहे, जर आपल्याला आपल्या मेंदूमधून सेरोटोनिन हे हार्मोन्स वाढवायचं असेल, आपला शारीरिक आणि मानसिक किंवा बौद्धिक विकास संतुलित ठेवायचा असेल तर सेरोटोनिनची पातळी आपल्याला समतोल ठेवावी लागते. मग हे समतोल ठेवण्यासाठी पहिली उपाय
किंवा पहिली टिप्स ही आहे, ती म्हणजे रनिंग करणे, जॉगिंग करणे, योगा करणे किंवा व्यायाम करणे. का करणे? जेव्हा आपण मैदानामध्ये रनिंगसाठी जातो, वॉकिंगसाठी जातो, जॉगिंगसाठी जातो किंवा योगासाठी जातो किंवा व्यायाम करायला जातो, तेव्हा तेथे सर्वच्या सर्व व्यक्ती हे आरोग्य संपन्न करण्यासाठी आलेले असतात, आरोग्य मिळविण्यासाठी आलेले असतात, चांगलं आरोग्य आपलं निर्माण व्हावं याकरिता ते मैदानामध्ये आलेले असतात. त्यामुळं मैदानामध्ये ती हेल्दी पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झालेली असते. मग जेव्हा आपण मैदानामध्ये जातो असो तेव्हा त्यातील सर्व एनर्जीचा परिणाम आपल्या मेंदूवर पडतो. मैदानामध्ये ज्या अल्फा वेव्ज निर्माण झालेल्या असतात त्या अल्फा वेव्ज आपल्या मेंदूवर येऊन आदळतात आणि आपल्यामध्ये सुद्धा ती पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होत असते. त्यामुळं आपण वॉकिंगला, जॉगिंगला, रनिंगला किंवा योगा किंवा व्यायाम करायला आपण मैदानात गेलं पाहिजे. मैदानाचा पॉझिटिव्ह परिणाम आपल्या मेंदूवर पडतो, मेंदूतील आपल्या लहरीवर पडतो. सोबतच या मेंदूतील लहरीवर अल्फा लहरीचा मारा झाल्यामुळं आपल्या मेंदूतील पियुषी या ग्रंथीमधून सेरोटोनिन हा हार्मोन जास्त प्रमाणामध्ये स्त्रावतो. त्यामुळं दररोज दररोज वॉकिंगसाठी, जॉगिंगसाठी, रनिंगसाठी किंवा योगा करण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी आपण दररोज मैदानात गेलंच पाहिजे. जर आपण नियमित मैदानात जात असू तर त्याचा परिणाम आपल्या सेरोटोनिनवर होणार आहे आणि आपलं सेरोटोनिनचं प्रमाण संतुलित राहण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे. त्यामुळे मला नक्कीच खात्री आहे की आपण आजपासून नक्कीच मैदानामध्ये जॉगिंगसाठी, रनिंगसाठी, वॉकिंगसाठी किंवा योगा व्यायाम करण्यासाठी जाणार आहोत. त्यानंतर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मेडिटेशन. विदेशामध्ये मेडिटेशन मेडिकल थेरपी असं म्हणतात. का म्हणत असतील? कारण जेव्हा आपण मेडिटेशन करीत असतो तेव्हा आपल्या मेंदूमधून अल्फा लहरी बाहेर पडत असतात आणि अल्फा लहरी बाहेर पडल्या की सर्व सकारात्मक ऊर्जा आपल्या मेंदूमधून शरीरामध्ये निर्माण होत असते. एक वेगळ्या प्रकारची शांतता आपल्यामध्ये निर्माण होते. का निर्माण होते? कारण जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा आपल्या मेंदूमधून डोपामाइन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन हे आपल्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी जे अनुकूल हार्मोन्स आहेत हे हार्मोन्स स्त्रावत असतात आणि या हार्मोनचा परिणाम म्हणून आपल्या शरीरातील, आपल्या मेंदूमधील सर्वच्या सर्व हार्मोनचा बॅलन्स ठेवण्याची पातळी आपला मेंदू करीत असतो. त्यामुळे विदेशात अनेक संशोधनांती हे सिद्ध झालेलं आहे, जी व्यक्ती मेडिटेशन करते त्या व्यक्तीच्या शरीरातील वेगवेगळे हार्मोनचा बॅलन्स हा संतुलित राहत असतो. त्यामुळं आपण सुद्धा नियमित मेडिटेशन केलं पाहिजे. जर आपण नियमित मेडिटेशन करत असू तर आपण सुद्धा मेडिटेशन मेडिकल थेरपीचा वापर आपल्या चांगल्या आरोग्यासाठी करतो असा त्याचा अर्थ होतो. आणि नक्कीच आपण आजपासून नियमित मेडिटेशन सुरुवात करू आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून अल्फा वेव्ज आपल्या मेंदूमध्ये आल्या पाहिजेत. मेंदूमध्ये अल्फा वेव्हच्या मार्फत सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली पाहिजे आणि त्या सकारात्मक ऊर्जेतून आपल्या व्यक्तिमत्वामध्ये वेगवेगळा बदल झाला पाहिजे. यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करूया. त्यानंतर सर्वात महत्वाची बाब म्हणजे ओंकार बोलणे. आपल्या ओंकार बोलण्याचा आणि कुठल्याही धर्माचा, कुठल्याही अध्यात्माचा किंवा कुठल्याही संप्रदायाचा म्हणजे कुठला संबंध नाही. ओंकार का बोलावं? जेव्हा आपण ओंकार बोलतो तेव्हा त्या धूनमधून ह्या अल्फा वेव्ज बाहेर पडत असतात. त्या ओंकारचा पॉझिटिव्ह परिणाम आपल्या मेंदूवर होत असतो. हे आता वेगवेगळ्या प्रयोगामुळे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं आपण नियमित ओंकार या शब्दाचा उच्चार केला पाहिजे. का केला पाहिजे? कारण ओंकार या उच्चारामुळे जर माझ्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होत असेल, माझ्या मेंदूतील पियुषी ग्रंथीमधून सेरोटोनिन हार्मोन्स स्त्रावत असेल, ऑक्सिटोसिन हार्मोन्स स्त्रावत असेल, मग त्या हार्मोनचा परिणाम म्हणून माझ्यातली सहनशीलता वाढत असेल, शांतता वाढत असेल, एकाग्रता वाढत असेल, स्मृती वाढत असेल तर आपण ओंकार बोललंच पाहिजे. म्हणजे हा ओंकारचा पॉझिटिव्ह परिणाम आपल्याला दिसून येतो. आपण कुठल्याही धर्माशी याला जोडू नये. हे फक्त मेंदू विज्ञान या वैज्ञानिक शाखेमधून मी तुम्हाला बोलत आहे. त्यामुळं आपण सर्वांनी ओंकार नियमित बोलावं. आपल्या मेंदूच्या न्यूरॉन्समध्ये जेव्हा आपण ओंकार बोलत असतो त्यावेळेस व्हायब्रेशन निर्माण होतात. एक न्यूरॉन दुसऱ्या न्यूरॉन्सला हा जास्त कनेक्ट होतो. जास्त कनेक्ट झाल्यामुळं आपलं मानसिक कार्य चांगलं होतं आणि मानसिक कार्य चांगलं झाल्यामुळं शारीरिक कार्यसुद्धा चांगलं होतं. यामुळे वेगवेगळे आजार आपल्यापासून दूर जातात. एवढा सारा फायदा आपला ओंकार बोलण्याचा आहे. सेरोटोनिन वाढविण्यासाठी आपला आहार काय असावा? कोणत्या आहारामधून सेरोटोनिन हा घटक आपल्याला जास्त प्रमाणामध्ये भेटतो याचा पण आपल्याला इथे विचार करावा लागेल. तर सेरोटोनिन वाढविण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे मासे. माशामध्ये जे फिश ऑइल असतं त्या फिश ऑइलमध्ये सुद्धा सेरोटोनिन हा घटक जास्त प्रमाणामध्ये असतो. त्यामुळे जर आपण नियमित मासे खात असू तर त्यातून आपल्याला सेरोटोनिन पुरेशा प्रमाणामध्ये भेटतं आणि याचा परिणाम म्हणून आपली स्मृती असेल, आपली एकाग्रता असेल, आपली वैचारिक करण्याची पात्रता असेल, आपली निर्णय क्षमता असेल, ही वेगवेगळी जी मानसिक कौशल्य आहेत, बौद्धिक कौशल्य आहेत ही वाढण्यासाठी मदत होते.
त्यानंतर अननस हे एक असं फळ आहे की त्या फळामध्ये सेरोटोनिनचं प्रमाण जास्त आहे. केळीमध्ये सुद्धा सेरोटोनिनचं प्रमाण जास्त असतं. मधामध्ये लोहासोबत सेरोटोनिनचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे नियमित मध खावा. नियमित मध खाणं हे स्मृतीसाठी चांगलं असतं. सोबत ॲपल आणि डाळिंब या दोन फळामध्ये सुद्धा लोहाचं प्रमाण जास्त आहे. लोहाचं प्रमाण जास्त असल्यामुळं त्यामधून सुद्धा आपल्याला पुरेशा प्रमाणात सेरोटोनिन भेटतं. सोबत आपला आहारातला नियमित गूळ, दररोज गुळाचा एक खडा जरी खाल्ला तरी त्यातून आपल्याला लोह पुरेशा प्रमाणात भेटतं. लोह निर्माण झाले की सेरोटोनिन आपल्या मेंदूमधून स्त्रावण्यासाठी त्याची मदत होते. त्यामुळं हा जर आपण आहार नियमित आपल्या आहारामध्ये ठेवला तर आपल्या मेंदूमधून सेरोटोनिन या हार्मोनची निर्मिती पुरेशा प्रमाणात होते आणि आपलं आपलं विशेष म्हणजे नैराश्य कमी होण्यासाठी किंवा जे आपल्याला वेगवेगळे मानसिक त्रास होतात हे मानसिक त्रास दूर होण्यासाठी याची मदत होते. आता सर्वात लास्ट ट्रिक्स, सर्वात शेवटची ट्रिक्स म्हणजे आपला दृष्टिकोन. आपलं कुटुंब असो, आपला मित्र असो, आपला समाज असो, आपलं कार्यालय असो, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीला आपण आनंदाने स्वीकारलं पाहिजे. जर आपल्याला एकदा आपल्या मेंदूमध्ये अशी सवय लागली की कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तर त्या परिस्थितीला स्वीकारण्याची आपल्या मेंदूमध्ये न्यूरॉनच्या जोडण्या होतात आणि आपल्या मेंदूमध्ये न्यूरॉनच्या जोडण्यामधून ती सवय आपल्यामध्ये लागते. त्यामुळे प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीला आपण सहज स्वीकारतो आणि त्या परिस्थितीमध्ये आपण सामना करण्यासाठी तयार होतो. काही व्यक्तींना सवय असते, कुटुंबामध्ये माझं असंच आहे, माझं तसं आहे. प्रत्येक वेळेस कोणत्याही गोष्टीला दोन गोष्टींना पॉझिटिव्ह हात पुढे गेले, पॉझिटिव्ह विचारांना पुढे गेले की एक गोष्ट निगेटिव्ह येतेच आणि या गोष्टीचा परिणाम आपल्या सेरोटोनिन पातळी कमी होण्यावर होतो. मित्रामध्ये सुद्धा तसंच होतं. मित्रामध्ये चांगले विचार बोलण्यापेक्षा तो मित्र असा, तो मित्र तसाच, अशा बोलणारे व्यक्ती पण पुरेशा प्रमाणामध्ये आहे. म्हणजे ते तिथं निगेटिव्ह एनर्जी देतात आणि निगेटिव्ह एनर्जीज घेतात, त्यामुळे त्यांच्या मेंदूमधून सेरोटोनिन हे हार्मोन्स कमी प्रमाणामध्ये स्त्रावतं. कार्यालयामध्ये सुद्धा तसंच आहे. कार्यालयामध्ये जावंच लागणार आहे, कार्यालयातील व्यक्तीसोबत काम करावंच लागणार आहे. कार्यालयातली व्यक्ती असो किंवा कुटुंबातली व्यक्ती असो, बदलू शकत नाही किंवा त्यांना आपण टाळू शकत नाही किंवा त्यांना आपण बदलू सुद्धा शकत नाही. त्यामुळं त्यांच्यासोबत त्यांच्या गुणदोषासह स्वीकारणं आणि प्रत्येक वेळेस आपण आनंदानं त्यांच्यासमोर जाणं, या गोष्टीमुळं आपल्याला आपला दृष्टिकोन बदलावा लागतो आणि त्यामुळे सेरोटोनिनची पातळी वाढते. बघा, पाहणे आणि ऐकणे आणि बोलणे ह्या 3 गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्ट जर आपण पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पाहिली, प्रत्येक गोष्ट जर आपण पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून ऐकली आणि प्रत्येक गोष्ट जर आपण पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बोलत गेलो तर तर आपल्यामधून पॉझिटिव्ह एनर्जी बाहेर पडते आणि पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करण्याची पात्रता आपल्या मेंदूमध्ये न्यूरॉन्स पेशीमध्ये निर्माण होते. आणि जर आपण पॉझिटिव्ह एनर्जी बाहेर देत असू तर आपल्यामध्ये सेरोटोनिनचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये स्त्रावतं आणि नक्कीच याच्यामुळं आपल्या शरीरातील वेगवेगळ्या हार्मोनचा बॅलन्स होतो. त्यामुळे मला खात्री आहे की याच्यापुढे आपला दृष्टिकोन असा असला पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्हली घ्यायचा, आनंदाने घ्यायचं, आवडीने घ्यायचं, जेणेकरून आपल्या मेंदूमधून सेरोटोनिनचं प्रमाण चांगलं वाढेल. एकदा सेरोटोनिनचे प्रमाण चांगलं झालं, संतुलित झालं की मग मात्र आपला मेंदू हेल्दी राहतो. मेंदू जर हेल्दी राहत असेल तर आपलं शरीर सुद्धा हेल्दी राहतं. का राहतं? कारण मेंदूच आपल्या शरीरातील वेगवेगळ्या ग्रंथीला नियंत्रित करीत असतो. शरीरातील वेगवेगळ्या पेशीला, वेगवेगळ्या अवयवाला आपला मेंदूच नियंत्रित करीत असतो. त्यामुळे जर मेंदू कार्यक्षमतेने काम करत असेल तर आपलं शरीर सुद्धा कार्यक्षमतेनं काम करतं आणि आपल्याला शारीरिक आणि मानसिक थकवा येत नाही. अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील, आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती जर तुम्हाला मिळवायची असेल तर आपल्या सुजान पालकत्व या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटलं पाहिजे याकरिता बाजूला असलेल्या बेल आयकॉन याला क्लिक करायला मात्र विसरू नका. एवढंच मी सांगतो आणि आज येथेच थांबतो. धन्यवाद.